नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे मान्सूनची प्रगती आणि पुढील 3 दिवसाचा अवकाळी पावसाचा अंदाज. कुठे असणार पाऊस आणि कुठे असणार उष्ण वारे हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना अतिशय महत्त्वाचा अंदाज आहे शेअर नक्की करा. तर मित्रांनो, दिलेल्या IMDने काल दिलेल्या माहितीनुसार 30 मे 2026च्या हवामान अहवालानुसार महाराष्ट्र आणि विशेषतः विदर्भ क्षेत्रासाठी हवामान अंदाज खालीलप्रमाणे आहे. विदर्भासाठी हवामानाचा अंदाज 30 मे ते 3 जून वादळी वारे आणि पाऊस. 30 मे ते 3 जून या कालावधीत विदर्भाच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर धुळीचे वादळ, तीव्र वादळ 30 आणि 31 मे रोजी विदर्भात अधिक तीव्र हवामान होण्याची शक्यता असून ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने हे वारे वाहू शकतात आणि जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विजांचा कडकडाटसुद्धा होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी 31 मे रोजी गारपीट होण्यासुद्धा IMDने शक्यता वर्तवली आहे. दक्षिण पश्चिम मान्सूनची प्रगती म्हणजेच नैऋत्य मोसमी पाऊस हा जो अजूनपर्यंत केरळच्या किनारपट्टीपर्यंत आला नाही, त्याची सद्यस्थिती नेमकी काय आहे. तर मित्रांनो, मान्सूनचे आगमन 30 मे 2026 रोजी अरबी समुद्राचा काही भाग, लक्षद्वीप, कोमोरील भाग आणि बंगालच्या उपसागराच्या बऱ्याच भागांमध्ये पुढे सरकला आहे. मान्सूनला पुढील वाटचालीसाठी 4 ते 5 दिवसांचा हा कालावधी पोषक असणार आहे. अरबी समुद्राच्या आणखी काही भागामध्ये तसेच केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागात मान्सून प्रवेश करेल आणि त्यानंतर त्याची वाटचाल ही केरळच्या दिशेने असणार आहे. म्हणजे पुढील 48 तासात मान्सून हा केरळला धडकण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर त्याची वाटचाल सुरू होणार आहे म्हणजेच महाराष्ट्राच्या दिशेने. आपल्या राज्यातसुद्धा पुढील म्हणजेच 10 जूनपर्यंत हा मान्सून धडकण्याची शक्यता आहे कोकणामध्ये. त्यानंतर मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून हा जवळपास 20 जूनपर्यंत व्यापून टाकणार आहे. म्हणजेच 20 जूनच्या पुढे महाराष्ट्रात सार्वत्रिक पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर धन्यवाद मित्रांनो. जर हवामान अंदाज आवडला तर नक्की लाईक करा.